नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजकाल आपलं रुटीन एकच चाललं आहे, लेट उठायचा, जेवायचा, आराम करायचा, संध्याकाळी बाहेर जायचा, घरी यायचा. तर तेच तुम्हाला सध्या बघायला भेटते. फक्त मध्ये काय थोडं चेंजेस असतं काही रुटीन म्हणजे प्लॅनचं. तर आज पण सेम रुटीन आहे. आता उठले, आंघोळ बिंघोळ केले, जेवायला आता बसतोय मी. जेवल्यानंतर आपण जाऊया डीमार्टला. आज महिन्याचा जो आपला राशन असतो, ग्रॉसरी भरायसाठी. त्याच्यानंतर मग परत संध्याकाळी जो आहे तो बघूया. आजपासून थोडं काहीतरी अलग दाखवायचा प्रयत्न करेल. आज असा प्लॅन आहे, उपवनला ना आपल्या पांडुरंगाचा म्हणजे विठ्ठल भगवंताचा मस्त मोठा असा पुतळा बनवलेला आहे, स्टॅच्यू. तर तिकडे जाऊया आपण, जमलं तर दर्शनासाठी आणि तो बघायसाठी. मस्त बनवलेला आहे. कार्तिक एकादशीला त्याचा उद्घाटन झाला आणि बघू, रोज काहीतरी अलग दाखवायचा प्रयत्न करेल. तर चला पहिले आपण जेवूया, भूक लागली जाम मला मजबूतवाली. तर त्याच्यानंतर मग डीमार्टला जाऊन सगळा जो काही रुटीन असेल तो या ब्लॉगमध्ये बघा. चला या. आता बसलो जेवायला. बघा, भाकरी घेतले, भाजी आज मंडे बोलल्यावरती भजी आहेत आणि बटाट्याची चिल्ली आहे. तर काहीच बघा, भाजी संपली नाही, बाकी सगळं संपलं, कारण भाजी आपल्याला नाही जमत जेवायला. मम्मी आता ओरडते मला भाजी नाही संपवली म्हणून. व्लॉग बघत बसलो टाईमपासमध्ये आपल्या श्रीमान लेजंडचे बांदिल की. आता केले मी उबेर बुक डीमार्टला जायला. ती पोच गया मी डीमार्टला गाई. ही ट्रॉली एवढी भरली आणि याच्यात अजून काय काय घ्यायचं बाकी आहे. सगळ्यात पहिलं आलो मी खायचं घ्यायला, मकिन्स प्राईस बीस घेतो आपल्याला लागतं म्हणून. आता आले बिलिंग करायला. फायनली झालं आपलं सगळं घेऊन, आता बिलिंग बाकी आहे. काय बघा, टोटल 4 पिशव्या भरल्यात. एक तर पूर्ण खायचीच भरली पिशवी. रिक्षा पूर्ण आम्ही पॅक केले, लोड झाली पूर्ण रिक्षा. मी चालू आहे घरी आणि येता एका रिक्षावाल्याशी झाली मचमच. डीमार्टच्या बाहेर आलो, त्याला बोलू भाई असं आहे, जायचं आहे. उबेर नव्हती बुक केली. तर मला बोलतो यायचं तर ये, असा तसा. आणि जो काही म्हणजे नॉर्मल रेंट होतो, भाडं होतं, त्याच्या पण डबल सांगतो. आणि मला वरतून बोलतो ये यायचं तर ये. जसा काही माझ्यावर रुबाब करतो, उपकार करतो. फुकट नेणार होता. पाहिलं दिला टोचन जरा. नंतर पकडली दुसरी रिक्षा, उबेर बुक केली. आता आलो आहे घरी. आता जरा करूया आराम, तोपर्यंत होईल संध्याकाळ. मग आपण संध्याकाळी पडूया बाहेर. चलो रूममध्ये आता मी माझ्या आराम करू. आता जरा आपण काय कंपास शाळा चालू झाली, आता अभ्यास, सुट्ट्या संपल्या. तर गाईज चला उद्या भेटूया. आता आपण कामाला जायचं. मला कामाला ऑफिसला चाललो मी. हे बघा, यांना पण माहिती आहे मॅकडी. चला बाय बाय, मिलते हैं कल. तर आता आलोय लोधामध्ये. जिथं आहे मॅकडोनल्ड्स. अमिश भाई बघा कुठल्या सॉंगवर रील्स बघतो. आलो तर शिंगड्या भाऊला भेटायला. आईच आता आलोय आरमॉलला. भाई बोलतो त्याला मडपाय घ्यायचं आहे मॅकडी मधून. आता मडपाय घ्यायला आलोय आम्ही.
आम्ही चाललेलो जरा, एक काम पण होता, तो आमचा काम आता थोडाफार झाला. आता आलो आहे आरमॉलला, मडपाई घेऊया, तिथून जाऊ भगवान विठ्ठलाचा आपलं ते जे बनवलेलं आहे पुतला ते बघायला उपवनला. तर चला. आता आम्ही इथून पार्सल घेतलेलं आहे, उपवनला जाऊन बसू आम्ही खायला म्हणजे पियायला. शेक 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 शेक. मडपाय आणि आता चाललो आहे आम्ही पुढे उपवनला. ना कोकणी पाड्याच्या रोडला आहे आम्ही. थंडी अशी वाटते जसं काय नाशिकला आलो आहे आम्ही. कुडकुडी भरले आम्हाला. खतरनाक थंडी. झाडं आहे तिकडे, मागं डोंगर आहे येऊरचा, त्याच्यासाठी. अभी चलो आगे आगे धीरे धीरे. पुढं गाडी पुढं लावायची. आलोय विठुरायाच्या नगरीत. हे इथूनच दिसतंय बघा विठ्ठलाचा पुतळा. क्राऊड बघा, क्राऊड फक्त एकाच साठी, याच्यासाठी, या व्ह्यू साठी. कसं आहे काही सांगा. बघा किती मोठा आहे स्टॅच्यू हा. मी वाईड अँगल केले तरी याच्यामध्ये एवढा मोठा दिसतोय बघा. विचार करा तुम्ही किती मोठा असेल. आणि इथे ना वॉटर शो चालू आहे बघा इथे. तिथं आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण चरित्र दाखवतात, लहानपणापासून मोठं, म्हणजे पूर्ण त्यांच्या जन्मचरित्र दाखवतात. आणि बघा हा पंढरीचा विठ्ठू माऊलीचा बघा कसा मस्त स्टॅच्यू आहे. वाईड अँगलमध्ये एवढा मोठा दिसतो गाईज. विचार करा तुम्ही. खूप म्हणजे खूप भारी आहे. आणि क्राऊड बघा फोटो काढण्यासाठी सगळं बघा, खूप लोक येतात. समोरून एकदम क्लिअर दिसत आहे वॉटर शो. तर मी ना आवाज म्यूट केले कारण कॉपीराईट येईल त्यासाठी. बघा असा प्रकारे शो असतो, लाईट शो, फाउंटन शो. आता लाईट शो पण चालू होईल, थांबा तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. मी वॉटर शो चालू झाला आहे तुमच्यासाठी. मी इथं समोर आले वॉटर शो दाखवायसाठी. बघा आता मी हा म्युझिक स्किप करतो, माझं म्युझिक टाकतो कारण कॉपीराईट येईल परत. प्रत्येक 20-20 मिनटानंतर इथे हा वॉटर शो असतो पर डेला, संध्याकाळी 8 वाजल्याच्या नंतर. तर कोणाला यायचं तर या, फ्री ऑफ कॉस्ट आहे, एंट्री वगैरे काहीच नसते. एन्जॉय करा इथं बसून. दुबईचा बुर्ज खलिफाला पण फेल करायला एवढा भारी आहे बघा बनवलेला ठाणेकरांसाठी. कसं पब्लिक बसून एन्जॉय करतात मस्त. त्यांच्यासाठी बसायला पण केले. काहीच काही एंट्री नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. किती वेळ पण बसायचे तुम्ही. गाईज भगवंताची ही जी प्रतिमा आहे 51 फुटाची आहे, 51 फुटाची. आणि कोणतेही प्रवेश शुल्क नाही आहे. कधी पण या तुम्ही. फक्त वॉटर शो संध्याकाळी असतो. प्रतिमा बघायसाठी तुम्ही दिवसभर कधी पण येऊ शकता. काही प्रवेश फ्री नाही आहे, मोफत आहे. आणि प्रत्येक वाराला चालू असते. आता आमचं झालं आहे सगळं फिरून. आता आम्ही जेवायला चाललो आहे. जेवायला इकडं ना आम्ही त्या दिवशी रील बघितलेली का नवीन कुठला तरी कॅफे झालेला आहे. तर बघू आता तिकडं त्या कॅफेला जाऊ ना. तर लास्ट टाईम ना आम्ही दोघंच गेलो होतो पण तो ब्लॉग काढला नाही. इथं लेक साईड आहे ना, तलावाच्या बाजूला भरपूर सारे हॉटेल आहेत आतमध्ये. हे बघा इकडं त्या साईडला हॉटेल आहेत. तिथं पण चायनीज बिनीज जाम भारी भेटतं, पण व्हेज, प्युअर व्हेज आहेत.
बघू तो कॅफे आता असेल चालू तर तिकडं जाऊ. नाहीतर जो 2 वाघांचा उपास आहे आज, वाघ म्हणून आम्ही शांत आहे आज सध्या. थंडीच भारी आहे. त्या कॅफेचा प्लॅन कॅन्सल केला ना आलोय आम्ही इथं लेक साईड. बघा एकदम भारी व्ह्यू आहे. लेक साइड कसा व्ह्यू आहे? प्रीमियम आहे. एक नंबर व्ह्यू आहे का नाही? एक नंबर व्ह्यू आहे. आहे. इकडं बस ना तू. तू गोरा दिसशील या side ला. नाही इथं थांब तिथं बस जरा 1 मिनिट. थांबा काय त्याचा एक फोटो उडूया आपण, भारी दिसते. इकडं बघ र, ॲस्थेटिक काढते का मान वाकडी करू ना बघा इथं आम्ही आता नूडल्स ऑर्डर केले. बाईला बोललो टाइमपास देत आणि टाइमपास बघा किती दिलेला आहे. पोट भरेल याच्यानंच जाऊ आता. म्हणजे 4 पट मयूर चहामध्ये शेव का तो. कल्याण तलाव पण कसा आहे व्ह्यू सांगा काहीच. जाऊ चल येऊ तलाव. बघा आता आम्ही मागवलेलं आहे जेवण आमचं आलेलं आहे. बकासूर बघा खातोय कसा. तर ना भाई एक सांगतो, मी याचे ना 2च फोटो काढले. एवढे भारी फोटो काढलेत ना काहीच काय सांगू. याने माझ्या 10 मध्ये 10-15 लावतो एवढं भारी काढलं. फ्रेम मध्ये लावायच्या लायकीचे काढलेत मस्त फोटोशूट. आणि यांनी माझे 10-15-20 फोटो काढले. एक पण धड ना, अर्धे ब्लर काढले ना, काय काढले. जितेन फोटोग्राफर आहे, जितेन फोटोग्राफर. तर चला आता आम्ही घेतो जेवून. मम्मीचा फोन येते, मग घरी जाऊया आपण. चलो गाईच या आ जाओ चायनीज खाने. ये सूप तर आता आलोय मी घरी गाईज. आणि आजचा व्लॉग ठेवू आपण एवढाच. लवकर घरी आलो आज मी 11 वाजता. तरी पण आमची मम्मी आम्हाला ओरडते लवकर घरी आलो तरी. तर भेटू आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट, जय श्री राम. या.